नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, या वर्षी नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणते रंग आहेत आणि त्या रंगांचे काय महत्व आहे याबद्दल आज आपण माहिती पाहूया. यंदा 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि 9 दिवसात देवीच्या विविध 9 रूपांची पूजा, आराधना व सेवा केली जाते. नवरात्र हा एक प्रमुख हिंदू सण आहे जो वर्षातून दोनदा भक्ती, उपवास आणि उत्सवासह साजरा केला जातो. पहिला चैत्र नवरात्र आहे जो मार्च एप्रिल मध्ये येतो. दुसरा शारदीय नवरात्र आहे जो सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये साजरा केला जातो. या दोघांपैकी शरद नवरात्र अधिक प्रमाणात साजरी केली जाते. ही नवरात्र देवी दुर्गा आणि तिच्या 9 रूपांना 9 दिवसात समर्पित केली जाते. हा सण दसरा किंवा विजयादशमीने संपतो जो वाईटांवर चांगल्याचा विजय दर्शवतो. शारदीय नवरात्रीचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट रंगांशी आणि अर्थांशी जोडलेला असतो. लोक हे रंग परिधान करतात आणि सकारात्मकता आणि उत्सवाची ऊर्जा आणण्यासाठी त्यांची घरे सजवतात. यावर्षी 22 सप्टेंबर 2025 रोजी शरद नवरात्र सुरू होत आहे. प्रत्येक दिवस एका विशिष्ट रंगाने ओळखला जातो. या रंगछटांसह तुमचे घर सजवल्याने उत्सवाची ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या भावनेशी जोडण्यास मदत होते. शरद नवरात्रीचा पहिला दिवस रंग पांढरा. 2025च्या शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस पांढरा रंग आहे. तो शुद्धता, शांती आणि नवीन सुरुवात दर्शवतो. हा दिवस पर्वतांची कन्या देवी शैलपुत्रीला समर्पित आहे. दुसऱ्या दिवसाचा रंग लाल आहे. तो प्रेम, उत्कटता आणि शक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी भाविक भक्ती आणि तपश्चर्येची देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात. तिसऱ्या दिवसाचा रंग रॉयल ब्ल्यू आहे, म्हणजेच निळा आहे. तो देवी ऊर्जा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. हा दिवस देवी चंद्रघंटा, ज्यांच्या कपाळावर 10 हात आणि चंद्रकोर आहे, यांना समर्पित आहे. नवरात्रीचा चौथ्या दिवसाचा रंग पिवळा आहे. तो आनंद आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. हा दिवस देवी कुष्मांडा यांना समर्पित आहे. शरद नवरात्रीला 5वा दिवस. 5व्या दिवशी रंग हा हिरवा आहे. तो सुसंवाद, प्रजनन क्षमता आणि वाढ यांचे प्रतीक आहे. या दिवशी भक्त भगवान कार्तिकेय यांची आई स्कंद माता देवी यांची पूजा करतात. शरद नवरात्रीचा 6वा दिवस. त्या दिवशीचा रंग हा राखाडी आहे. तो शक्ती आणि संतुलनाचे प्रतीक आहे. हा दिवस देवी कात्यायनी, शक्ती आणि धैर्याची देवी म्हणून ओळखली जाणारी आहे. शरद नवरात्रीचा 7वा दिवस. त्या दिवशीचा रंग नारंगी. नारंगी रंग हा ऊर्जा, उत्साह आणि उबदारपणा दर्शवतो. हा दिवस देवी कालरात्रीचा, वाईटांचा नाश करणारा दुर्गेचे भयंकर रूप सन्मानित करतो. शरद नवरात्रीचा 8व्या दिवसाचा रंग मोर हिरवा, म्हणजेच मोरपंखी रंग आहे. हा रंग सौंदर्य, कृपा आणि सकारात्मकचे प्रतीक आहे. या दिवशी भक्त पवित्रता आणि शांततेचे प्रतीक असलेल्या देवीला महागौरीची पूजा करतात. शरद नवरात्रीचा दिवस 9वा. या दिवसाचा रंग गुलाबी आहे. शेवटच्या दिवसाचा रंग गुलाबी आहे. तो प्रेम, दया आणि सुसंवाद दर्शवतो. हा दिवस देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे, जी तिच्या भक्तांना बुद्धी आणि यशाचे आशीर्वाद देते. नवरात्रीमध्ये तुम्ही घर आणि मंदिर कशा प्रकारे सजावट करू शकता याच्या काही कल्पना आहेत. पांढरे पडदे किंवा बेडशीट वापरा. ते तुमच्या घरात शांतता आणतात. तुमच्या पूजा खोलीत पांढऱ्या चमेलीच्या माळा घाला, शुद्ध आणि प्रसन्न वातावरणासाठी. पांढऱ्या जाईच्या फुलांनी मंदिराची सजावट करा. लाल गुलाब आणि जास्वंदाच्या पाकळ्या वापरून रांगोळी बनवा. मंदिराभोवती लाल दिवे लावा, त्यामुळे उत्साह आणि उत्सवाची ऊर्जा वाढते. दरवाजे किंवा खिडक्यांवर पिवळ्या झेंडूचे तोरण लावा. पिवळ्या मेणबत्त्या किंवा परी दिव्यांनी तुमचे मंदिर उजळवा. उत्सवाच्या सजावटीसाठी पिवळ्या कलरचे झेंडू आपण वापरू शकता. तुमच्या पूजा कक्षाच्या प्रवेशासाठी आंब्याची पाने किंवा झेंडूचे तोरण देखील तुम्ही वापरू शकता. राखाडी कंदील किंवा दिवे ठेवा. ते शांत वातावरण निर्माण करण्यास मदत करतात. राखाडी फुलदाण्या किंवा टेबल रनर सूक्ष्म आकर्षण वाढवू शकतात. तुमचे मंदिर नारंगी झेंडूच्या फुलांनी सजवा. उबदारपणा पसरवण्यासाठी नारंगी गाद्या किंवा भिंतीवरील टांगणी वापरू शकता.
मटकीला मोरपंखांच्या हिरव्या रंगात रंगवा आणि मंदिराजवळ ठेवा. शोभा आणि चैतन्य यासाठी मोरपंखांची सजावट करा. तुमच्या मंदिराला गुलाबी कमळाच्या फुलांनी सजवू शकता. प्रेम आणि सकारात्मकता आणण्यासाठी वेदीसाठी गुलाबी कापड किंवा गाद्या वापरू शकता. या 9 दिवसाच्या उत्सवामध्ये दररोज एक विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे. नवरात्री म्हटले की गरबा, दांडिया, त्यासोबतच 9 दिवस 9 रंगांचे कपडे घालण्याची एक वेगळी गंमत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे 9 खास रंग आहेत. हा 9 दिवसांचा उत्सव दुर्गा देवीच्या 9 रूपांना समर्पित आहे. या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते. या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो. हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्यांचे आध्यात्मिक महत्व आहे. यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. नवरात्री हा सण चांगल्या आणि वाईट यांच्यातील 9 रात्रींच्या युद्धांचे प्रतीक आहे, ज्यामध्ये 10व्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय होतो. या काळात देवी दुर्गांची पूजा केली जाते. यंदा शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमीने समाप्त होत आहे. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे नवरात्री बद्दल ही माहिती होती. तर मित्रमैत्रिणींनो, 9 दिवसाचे हे 9 रंग आणि या 9 रंगांबद्दल माहिती ही तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.